एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर आज सकाळी काही झालं नाही मला. आज मी 2 वाजता ब्लॉग स्टार्ट करते आणि मम्मी पप्पा गेले शेतात, कारण गहू काढणीचा म्हणजे सुरू होणार आहे, तर त्याच्या तयारीसाठी गेलेत. आणि सिया आज घरी आहे दिसते तुम्हाला, कारण आज सियाची लवकर होती, कारण मोठ्या मुलांच्या एक्झाम आहेत आणि तिची पण एक्झाम शनिवारपासून चालू होणार आहे. त्यामुळे कुठे चालली आहे? इकडे इकडे इकडे, तू लवकर इकडे. अभ्यासाला बसवलं की. तर सियाची पण एक्झाम आहे, शनिवारपासून तिची एक्झाम सुरू होणार आहे, फायनल एक्झाम. आणि मग लगेच सुट्ट्या लागणार. किती लवकर पटापट वर्ष गेलं बघा. आता सेकंड संपून पुढच्या महिन्यात सियाची थर्ड सुरू होणार. तर काही दिवसच बाकी आहेत सेकंड संपायला. शनिवारपासून फायनल एक्झाम झाली ना की मग सुट्ट्या लागणार. आणि एप्रिलपासून म्हणजे 1 एप्रिलपासून थर्ड सुरू होणार तिची. तर एवढा फटाफट दिवस गेले ना की काय, म्हणजे कळलंच नाही कधी 1 वर्ष गेलं. तर आता तिला अभ्यासाला बसवलं आहे. बस पटापट कर, आवर लवकर. नोटबुक कंप्लीट करून अजून एक्झामचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. आवर, अभ्यास करायचा, नोटबुक कंप्लीट करायच्या, कारण काय आले, एक्झाम आले. फायनल एक्झाम आहे सॅटर्डेपासून. त्यामुळे सियाला अभ्यास करायचा आहे, नोटबुक कंप्लीट करायचे आहे, जे राहिले ते. इंग्लिशची कंप्लीट कर. आणि मग सॅटर्डेला संडेला सकाळी पूर्ण दिवस खेळून गेला. काय झालं मुला रे? संध्याकाळी अभ्यास करणार आणि मग बाळ किती आमचं प्रेम करते बघा दीदीवर, लय प्रेम करते. सिया व्हाईट व्हाईट झाली, विहान ब्ल्यू ब्ल्यू झालाय. चला, तुझ्याकडे फोन. तसंच करते. बस खाली, हँडवॉश करून ये. मुला तुझं पण हात धुवाय. हा, मी तुला पाणी आणते, हात धुवा. नको नको, इथं आणते मी पाणी. मला असं संध्याकाळी त्याच्या आधी हेच होतं, तर संध्याकाळी भेटू. तुम्ही पण या पराठा खायला. तुम्ही पण या पराठा खायला. बघतो यम्मी आपल्या देवामध्ये. नाही रे मम्मा. अरे व्यवस्थित खा. मी मोठं ताट देऊ काय? एक टाला देणार होती, तो विहान तुझ्यातच बसला. हा, मी दुसरं आणते ताट. कार नाहीये. कार नाहीये? मग कार कुठेतरी गेली असेल. नाही, दीदी नाहीये. मी सगळीकडे शोधलं, दीदी नाहीये. दीदी नाहीये? अरे कुठं कुठं शोधणार आहे तू? बाहेर आणि कुठं? पोर्चमध्ये खाली. पोर्चमध्ये, खाली, किचनमध्ये, सगळीकडे शोधलं. भेटली नाही दीदी? नाही. कुठे गेली? तिला कार कार चालवायला येते काय? नाही. मग ती पण गेली. कुठे गेली? तिथं सगळं गेलं तिथं. कोण सगळं गेलं बाळा? मामा आणि आजी आणि पप्पा. हां, अतुल मामा, अजय मामा, प्रतीक मामा, हां. आई बाबा. नाही. आई बाबा नाही गेले. मग आई बाबा शेतात गेले. तिने आजी मामा, प्रतीक मामा सोबत गेले. दीदी खेळते बाहेर, तिची फ्रेंड आली आहे ना. झाडाखाली खेळते रे. नाही, प्रतीक मामाची गाडी आहे तिथं. प्रतीक मामाची हाय, मामा बाहेर गेलाय, शूटला गेलाय. नाही. अतुल मामा, अजय मामा आणि प्रतीक मामा शूटला गेलाय. आई बाबा शेतात गेलेत आणि मी इथे तुझ्याजवळ आहे. सिया झाडाखाली खेळते तिच्या फ्रेंडसोबत. कोणत्या फ्रेंडसोबत? हे मनस्वी, आराध्या आणि तुझी फ्रेंड पण आली आहे. तिचं नाव काय बरं? आदू. हे सगळे बसून खेळभांडी खेळत आहेत आणि मोनी ती आतमध्ये आहे. चला आता मी पण जाते आणि मस्तपैकी चहा बनवते आणि बाळाला पण खाऊ देते छान छान यम्मी. चल, पराठा देते तुला. आलूचे पराठा देऊ आणि चिक्कू पण देते. ओके, चलो. चला, तर आता आम्ही उठलो आणि आता आम्ही जातोय कुठे? गलम चाय बनवायचं. माझं डोकं खूप दुखते रे विहान. दीदी गेली आहे. दीदी खेळते बाहेर. ऐक ना, माझं खूप डोकं दुखतंय विहान रे. माझं डोकं चोळून दे ना जरा. मला सांगा,
तुमची बाळ तुमचं डोकं चोळून देतात का? नाही हा, नाही. माझं बाळ चोळते बघा, कसं चोळून दाखव रे मुला. हा चोळून दाखव. अरे गो किती छान चोळते बघा. छोटे छोटे हात आहे बाळाचं माझ्या, आणि कसं चोळते ग पिल्लू माझं. गॉड ब्लेस यू बेटा. तर इकडे बनवलाय चहा. थोडासा कमी दिसतोय कारण माझ्यासाठी आणि अनन्यासाठी, आमच्या दोघींसाठीच आहे. कारण आम्ही दोघीच घरामध्ये आहे, बाकी सगळे गेलेत. त्यामुळे एवढूसा चहा आहे. रोज पातेला भरून लागतो. चहा चपाती असो नाहीतर चहा बिस्किट असो, तर जरा चहा लवर आहे त्यामुळे जास्त लागतं. आणि आता फक्त पिणार आहे त्यामुळे आम्ही थोडंसं बनवलं. तर या चहा प्यायला. कसली गाडी आहे. थँक्यू. डुबलं काम. घाम येतोय झोपल्यावर. शर्ट ओलं, आता गरमी आहे ना मला. हे आमचं बाळ बसलंय पराठा खात. खा, थोडंसं राहिले, खाऊन घे पटकन, फिनिश कर. ते तू गाडी पाणी कसं केले रे तू विहान? जा तिकडे बाबा. काय सगळं त्यात पाण्यात पराठा पडलाय तुझा. असू दे काय. असू दे काय, कसं प्यायचं असतं पाणी. मला पाणी प्यायचं होतं आता. तू पण पिऊ नको रे पाणी. थांब मी दुसरं आणते. अरे मागे सरक, सरक मागे अजून. चला तर आता सिया विहानचं सर्व कार्टून बघायचं, आणि आता माझं सगळं काम झालं तर मी त्यांचा फोन पण काढून घेणार आहे. आणि इकडे चालू आहे प्रोजेक्टर लावायचं, कारण आता बिग बॉसचा टाईम झाला आहे. तर झालं सगळ्यांचं जेवण वगैरे. आणि आता आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव यू अँड बाय.